नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या आम्हाला चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जे काही प्रिव्हियस इयर CTTचे पेपर्स झाले होते ते आपण घेणार आहोत. पहा, आज आपण CTT पेपर 21 जानेवारी 2024 रोजी झाला होता. त्यातील हा लँग्वेज मराठीचा हा आपण इथे पेपर अभ्यासणार. जे कोणी महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी होईल. इथे आपण लँग्वेज 1 तुम्ही फर्स्ट मराठी असो किंवा सेकंड मराठी असो, इथे दोन्ही पेपर आहेत दिलेले. येथील दोन्ही पेपरचे इथे आपण कंबाईनमध्ये आन्सर्स पाहणार आहोत. जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर आपण मराठी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस झाल्यानंतर यानंतर आपण मी मॅथ्सचं सविस्तर ॲनालिसिस टाकणार आहे, त्यासोबत CDP असेल किंवा इतर जे काही विषय असतील त्या संदर्भात. ठीक आहे, आजपासून आपण CTT लेक्चर्सला स्टार्ट करत आहोत. पहा, यामध्ये हा कोड N कोडचे बुकलेट आहे. लँग्वेज 1. पहा, इथे प्रश्न एक सुरुवातीला एक उतारा दिलेला आहे. पहा, परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील म्हणजे प्रश्न क्रमांक 91 ते 120 सोडायचा आहे. भाषा लँग्वेज 1 घेतली असेल, लँग्वेज 2 जर घेतली असेल तर 121 पासून 150पर्यंतचे क्वेश्चन्स हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. इथे खूप स्पर्धा परीक्षांचा घोळ होतो. वरील उत्तरा तुम्ही सावकाशपणे पहा. आणि इथं पहा, प्रश्न पहिला असा आहे, लेखकांच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो? अचूक उत्तर आहे पालकत्व स्वतःसाठी किंवा मुलांसाठी. 92 प्रश्न आहे, उतार्याच्या संदर्भ ओझ या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? ओझ म्हणजे काय तर जबाबदारी. लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, ही बाब कोणती? तर पालकत्वाचा गाभा आणि पाया. बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? ऑप्शन क्रमांक 4, पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य. त्यानंतर प्रश्न 95, गुरांच्या गळ्यात अडकले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उत्तरात आला आहे? आपल्याला माहिती, गुराच्या गळ्यात काय असतं तर लोळणं असतं, कारण ते जास्त पळू नये यासाठी. पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? न सांगितलेला. असं उत्तर आहे तुमची आर्थिक सुबत्ता. प्रश्न 97, पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? त्याचे परिणाम पालकावर होतातच. प्रश्न 98, आयुष्य म्हणजे 2 टोकांच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटे. लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? लोभ, मोह. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? पालकत्व. या इथे प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी एक कविता दिली आहे. पहा, तुम्ही कविता अभ्यास सावकाशपणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100 आहे मध्ये, कृष्ण कसा उमटे न अजूनी. यातील कृष्ण हे काय आहे तर विशेष नाम आहे, प्रॉपर नाम. पावा या शब्दाचा संबंधित शब्द शोधा. पाव्याला बासरी पण म्हणतात. पाणी पिटीती टाळ्या ग यातून कोणता भाव प्रगट होतो? आनंद. प्रश्न 103, घुमतो पावा सांग कुठून यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषावे ओळखा. कुठून म्हणजे कोठे. पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? गोपी. या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? पावसाचे. पाहिजे पेडागॉजी सुरू होत आहे. उपचारात्मक शिक्षण हे डॅश डॅश यांना दिले जाते. आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना यासाठी अगोदर नैदानिक चाचणी घेतली जाते. ठीक आहे, त्यानंतर उपचारात्मक अध्यापन केले जाते. प्रश्न 107, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जालंधर पंजाब येथून मदुरै तमिळनाडू येथे येते. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेत दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते.
सवंगड्याच्या नी सभोवतालच्या मदतीने ती तमिळ बोलू वाचू लागते. तिच्या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर तिचे पंजाबी आणि तमिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. ही भाषा येते म्हणजे बोलू लागते म्हणजे भाषेने ॲक्सेप्ट केली आहे, म्हणजे तिला येते ती संपादित केले आहे. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन ही उद्दिष्टे नाही. प्रश्न 109. एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळ्या विद्यार्थी एकत्र येतात, उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो, यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन साध ही पद्धत म्हणजे अनन्य अध्यापन म्हणजे रेसिप्रोकल टीचिंग. नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो, हे वाचन म्हणजेच काय? तर न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग करणे. 112. माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर किंवा कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षकाला अपेक्षित आहे? समीक्षात्मक साक्षरता कौशल्य. व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणतात? तर ट्रान्स लँग्वेज म्हणजे प्रतिभाषिकता. प्रश्न 116. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजेच मल्याळमची सामाजिक बोली. आंतरभाषी ओळख म्हणजेच विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे. विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले आहे. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. कुटुंब, नातेसंबंध, भावना यालाच म्हणतात अशातक शब्दसंग्रह. प्रश्न 19. इयत्ता 7वीची शिक्षक वर्गात जोड कार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर मूल दुसरे वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात? तर परस्पर श्रुतिलेखन. संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? संकेत भाषेचे व्याकरण नसते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यांनी भाषा सेकंड म्हणजे लँग्वेज सेकंड म्हणून मराठीचा ऑप्शन निवडला आहे त्याच्यासाठी भाग 5 मधील प्रश्न क्रमांक 121 ते 150 पर्यंत प्रश्न असतात. हे पण प्रश्न इथे आपण अभ्यासूया. सर्वप्रथम इथे उत्तर दिला 121 ते 128 या प्रश्नांसाठी. मी ते तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय. पालकांना खूप धास्ती वाटते या वाक्यात कोणते विशेषण आहे? गुण विशेषण. प्रश्न 122. पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे लेखक म्हणतो. त्यांच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे? नैसर्गिक ढाचा. पालकत्वाच्या नैसर्गिक नियमामधील लेखकाने न सांगितलेला नियम कोणता? वरवरचे उथळ आणि चटकन सुचणारे उपाय शिकवणे. मुलांवर सतत रागवणे ओरडणे हे संवंग उपाय आहेत. या वाक्यातील आधुनिक शब्दाची जात शोधा. मुलांवर शब्दयोगी अव्यय. धास्ती या शब्दाचा समानता असे नसलेला शब्द कोणता? धास्ती म्हणजे काय? चिंता, काळजी, दहशत. पण इतर समानार्थी नसलेला शब्द आहे तर धारणा. याचं उत्तर आहे 3. लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घरघरात प्रवेश केला आहे?
बाह्य जगातील बदलांचे परिणाम दुष्परिणाम. 127. निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावे असे लेखकाला वाटते? हक्काची माणसं. लेखकाचे मत ते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचे आहे? पालकत्व ही जबाबदारी नसून आनंदी यात्रा आहे. त्यानंतर दुसरा उतारा प्रश्न 29 असा आहे, संशोधकांनी हरित वायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टी संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. चुकीचा पर्याय 3. समुद्र पातळीत होणारी घट. हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान आहे. या वाक्यात आधुनिक शब्द काय आहे तर विशेषण. लेखकाच्या मते जग, भारत आणि महाराष्ट्र कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागले आहेत? हरित वायू उत्सर्जन. लेखकाच्या मते आज कोणती गोष्ट थेट आपल्याला अनुभवला येत आहे? हवामान बदल. प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली. या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. शहर. उतार्यात आलेल्या वाटा शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा. सहभागिता. लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झाली? हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण. भाषा सार्वत्र्य म्हणजे ट्रान्सलँग्वेजिंग म्हणजे काय? ही एक शिक्षणशास्त्रातील प्रक्रिया आहे ज्यात वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचं साधन म्हणून वापर करणे. प्रश्न 137. निर्देशिक ज्ञान म्हणजे व्याकरणातील घटकाविषयी जाणणे. प्रश्न 138. शब्दसंग्रह शिकवण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाकघरातील चमचा, प्लेट, भांडी, डबे आणि तवा घेऊन येते. भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणता येईल? रेलिया. पुढीलपैकी कोणती पद्धत मौखिक सराव भाषेचे मूलभूत घटक नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग बांधते? याला श्रव्य भाषिकता असे म्हणतात. येथे एक प्रश्न आहे, तो वाचा आणि कोणत्या प्रश्नाचे प्रारूप योग्य आहे ते सुचवा. एका लहान मुलीची गोष्ट वाचल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदना ती किती धैर्याने सामने जाते याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र लिहित आहे. 120 शब्द हे पत्र लिहा. तर हे आहे अंदाजित प्रश्न. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेत म्हणजे घरच्या भाषेत करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 2 अधिक भाषा संपादित करतात. 45 प्रश्न आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही? अचूक उत्तर आहे त्रिभाषा धोरणानुसार एका अभिजात भाषेचा अभ्यास. प्रश्न 143, भाषा शिक्षणासंदर्भात कोणते विधान योग्य आहे? मूळ प्रथम भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यास मदतरूप ठरते. 144, समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना आत्मसात करून त्यांच्या नोंदी टिपतात. हे कौशल्य म्हणजेच अभ्यास कौशल्य. चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा सहभाग असावा? बुद्धिमंथन, मुद्द्यांचे टाचण, आराखडा, कच्चा मसुदा, संपादन, अंतिम स्वरूप. 146, पुढीलपैकी कोणत्या घटकांचा संबंध शैक्षणिक भाषेतील नैपुण्य किंवा भाषेच्या विविध अंतर्गत भागासाठी लावला जातो? उत्तर आहे ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य. 147, इलाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. घरी आपल्या पालकांशी तो या 4ही भाषात मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो, कारण या भाषेत त्याच्या मित्रांना व शिक्षकांना अवगत आहेत. त्याचे हे कौशल्य म्हणजे भाषेची सार्वत्रिक क्षमता. विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी अपेक्षित विषयांच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय करून दिला जातो. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याला मदत हे उत्तेजन मिळते? तर चिकित्सक साक्षरता. 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते आणि मुलांना काळजीपूर्वक ऐकायला सांगते. यानंतर ती मुलांना 4-4 गटात बसून तोच मजकूर वेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्यांना सांगायला लावते. ही कृती म्हणजेच परिच्छेद लेखन. शिक्षणाचे फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते लक्षणीय क्षमता साध्य करण्यास. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण CTET
मेन क्वेश्चन पेपर सेकंडमधील मॅथ म्हणजे CDP किंवा मॅथचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच.